आमदार अक्षय कर्डिले यांनी दमदार धडक देत रस्ते, वीज, पाणी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सरकारकडे पाठपुरावा केलाय। अहिल्यानगर जिल्ह्यातील राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातील विविध प्रलंबित प्रश्नांसाठी आमदार अक्षय कर्डिले यांनी मंत्रालयात धडक देत राज्यातील वरिष्ठ मंत्र्यांची भेट घेत मतदारसंघाच्या विकासाचा मुद्दा जोरदारपणे मांडला। रस्ते, वीज, पाणी, सिंचन आणि शेतकऱ्यांच्या अडचणींसह विविध विकास कामांसाठी भरघोस निधीची मागणी केली। आमदार कर्डिले यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषी विभागातील वरिष्ठ मंत्री तसेच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेत राहुरी नगर आणि पाथर्डी तालुक्यातील प्रश्नांची सविस्तर माहिती दिली तसेच निवेदनं सादर केली आहे। मतदारसंघातील अनेक गावांमध्ये रस्त्यांची दुरावस्था झाल्यानं नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं कर्डिले यांनी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिलं। ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुरुस्तीसह नवीन रस्त्यांसाठी विशेष निधी मंजूर करण्याची त्यांनी मागणी केली। यासोबतच शेती पंपांना नियमित आणि पुरेसा वीज पुरवठा मिळावा, पाणी टंचाईच्या समस्येवर तात्काळ उपाययोजना कराव्या तसेच सिंचन प्रकल्पांना गती द्यावी अशीही मागणी त्यांनी केली। शेतकऱ्यांच्या हिताच्या योजनांचा लाभ तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना देण्याची विनंती त्यांनी मंत्र्यांकडे केली। मतदारसंघातील विकास कामांना गती देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करताना आमदार कर्डिले यांनी राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने विशेष लक्ष देणं आवश्यक आहे असं मत व्यक्त केलं। दरम्यान विविध प्रश्नांबाबत सकारात्मक भूमिका घेत संबंधित विभागांना आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात येतील असं आश्वासन मंत्र्यांकडून देण्यात आल्याची माहिती आमदार कर्डिले यांनी दिली। मुख्य मागण्या मतदारसंघातील रस्ते विकासासाठी विशेष निधी, शेती पंपांना नियमित वीज पुरवठा, पाणी टंचाईग्रस्त भागांसाठी तातडीच्या उपाययोजना, सिंचन प्रकल्पांना गती देण्याची मागणी, शेतकऱ्यांच्या हिताच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी तसेच राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघासाठी विकास कामांसाठी भरघोस निधी मंजूर करण्याची मागणी यावेळी त्यांनी केली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।